मेरठ, उत्तर प्रदेश. 2800 किलो पनीर मस्त मिटक्या मारत खातो ना आपण. कोणत्याही हॉटेलला गेले त्यातल्या त्यात शाकाहारी माणसांचा आवडता पदार्थ पनीर. पनीर बुर्जी, पनीर टिक्का मसाला, काय पनीरच्या जेवढ्या डिशेस असतील तेवढ्या सगळ्या चाखून झाल्या असतील ना. पण मेरठला जो 2800 किलो डुप्लिकेट पनीरचा साठा जप्त केला, त्यानंतर एक गोष्ट नक्की झाली आहे की तुम्ही आम्ही खाल्लेलं पनीर कधीच ओरिजिनल नव्हतं. कारण दुधाचा विचार कराल तर आज 70 रुपये ते 80 रुपये लिटर दूध आहे. मग तुम्हाला या अस्सल दुधापासून पनीर बनवायचं झाल्यास 5 लिटर दूध पनीरसाठी युटिलाइज केल्यावर 1 किलो पनीर मिळू शकेल. म्हणजे इन्व्हेस्टमेंट नुसती तुमची झाली 350 रुपये दुधाचे, त्यानंतर त्याला लागणारा प्रोसेस तो खर्च, आणि बाजारात तुम्हाला 200 रुपये किलोनी पनीर मिळतं. याचाच अर्थ कुठेतरी या पनीरमध्ये गफला आहे. आणि मग आता मेरठ अशा एका UPमधल्या मोठ्या जिल्ह्यामध्ये 2800 किलो पनीर एके ठिकाणी अक्षरशः युरिया आणि डिटर्जंट मिक्स केलेली पिपच्या पिपं दिसली. त्यानंतर मग त्याच्यात व्हाईटनर आणि केमिकल मिक्स करून मस्तपैकी पनीरच्या लाद्या 5-5 किलोच्या, आणि मग तो सप्लाय होणार मोठमोठ्या हॉटेलला, जिथं तुम्ही आम्ही जाऊन मस्तपैकी पनीरचे अनेक ॲटम्स टेस्ट करतो. एकंदरीत पाहता आता आपल्या भारतामध्ये असं हे पाम ऑइल, युरिया, डिटर्जंट हे घातलेलं पनीर, पाम ऑइलवरती ते उकळून त्याच्यामध्ये साधारणतः 1-1.5 लिटर केमिकल मिक्स करून पाहिजे त्या ब्रँडचं गोडं तेल, तुम्हाला ब्रँड कोणता पाहिजे ती लेबल डब्यावर चिटकून मिळतील. म्हणजे तेल एकाच प्रकारचं, पाम तेल उकळतं आहे, अक्षरशः 10-10 टनाची बॅरल्स ते उकळत आहेत, त्याच्यात 1.5 लिटरचं केमिकल मिक्स केलं की झालं. आज पाम ऑइलची किंमत किती आहे, आणि आपण गोडं तेल जे पिशव्यातनं आणतो, डब्यातनं आणतो, ते आपण किती पैसे देऊन आणतो, हा जर विचार केला तर हे प्रोडक्शन करणारी माणसं आज अब्जाधीश झालेली आहेत. आणि मग असे अब्जाधीश व्यापारी सिस्टीमला विकत घेऊ शकत नाहीत का? सिस्टीमकडे एक चांगलं उत्तर आहे, स्टाफ कमी आहे. सगळीकडं आम्ही तपासणीला पथकं पाठवू शकत नाही. आणि याच सबबीखाली फक्त कागदोपत्री शेरे मारायचे, हो इन्स्पेक्शन केलं, आणि मग कसे व्यवहार होतात सुज्ञास जास्त सांगणे न बरे. आता आंब्याचा सीझन आहे, आपण मस्तपैकी उद्या अक्षय तृतीया म्हणून आंबे आणायला जाऊ. पण कुणाला बघायला वेळ आहे की हे आंबे नैसर्गिकरित्या पिकवले आहेत का बॅन केलेलं कॅल्शियम कार्बाईड त्याच्यामध्ये हे आंबे पिकवलेत. अगदी व्यापारी हसत हसत सांगतात, हाँ वो मसाला तो क्या उसका इस्तेमाल करना ही पड़ता साहब, उसके सिवा ये केले, पपीता, ये आम वो पकता ही नहीं ना. म्हणजे प्रत्येक फळ पिकवायला कॅल्शियम कार्बाईड लागतो आहे, परंतु कॅल्शियम कार्बाईडची पूड आता त्याच्यावर बंदी आणली आहे सरकारने. इथिलीन गॅस हा
काही टक्केवारीमध्ये मंजूर केलेलं आहे फळं पिकवण्यासाठी. परंतु कोणत्याही अशा द्रावणात तुम्हाला केळी वगैरे बुडवता येणार नाहीत. अशा पद्धतीची नियमावली, कायदे हे कडक झालेत. पण या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, ती अंमलबजावणी नीट होते का नाही हे पाहण्यासाठी माणसांची जर कमतरता असेल तर मग या कायद्यांचा उपयोग काय? कायदे जर फक्त पुस्तकात राहणार असतील आणि समाजविघातक गोष्टी, समाजाला कॅन्सरच्या खाईत ढकलण्यासारख्या गोष्टी जर हे व्यापारी लोक करतच राहणार असतील तर मात्र या कायद्यांचा काहीही उपयोग नाही. मेरठची घटना मी मुद्दाम सांगितली आहे कारण शाकाहारी लोकांना पनीर खायची खूप हौस असते. कोणत्याही हॉटेलमध्ये तुम्ही शक्यतो पनीर टाळा, पण शाकाहारीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दर 4-5 ॲटमच्या मागं एक पनीरचा ॲटम नक्की दिसतो. मेनू कार्ड जर तुम्ही चाळलं तर तुम्हाला तो पनीरचा ॲटम नक्की दिसतो, किंवा अशी एखादी भाजी दिसते ज्याच्यात तुम्हाला 4-5 पनीरचे तुकडे येणार म्हणजे येणार. एक पक्की गोष्ट मनात घ्या की तुम्ही कधीही ओरिजिनल पनीर बाजारात खात नाही आहेत. घरी जरी तुम्ही पनीर बनवलं तरी तुम्हाला त्या तुमच्या घरी येणाऱ्या दुधाची हे दूध असली आहे याची गॅरंटी हवी आहे. आज दूध तरी कुठे असली आहे? लोकसंख्येच्या प्रमाणात दुभती जनावरं नाहीत हे जगजाहीर आहे. कत्तलखान्याकडं लगेच जनावरं जातात दूध कमी झालं की. त्यांना सांभाळायला सुद्धा कोणाच्या ह्याच्यात दम नाही आहे. स्वतःच्याच कुटुंबाचं भागत नाही तिथं त्या जनावराला कुठून रोज 100 रुपयाचा चारा आणणार? त्यामुळं कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गाई म्हशी यांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातून जे काही जर्सी गाय हे जे काही उत्पादन आहे, दुधासाठीच तयार केलेली ती जर्सी गाय, पण त्या दुधाला काय चव आहे, ते दूध किती घट्ट आहे, किती पातळ आहे, त्याच्यापासून पनीर खवा बनू शकेल का, जर बनत असेल तर त्याला किती दूध लागेल, हा मोठा प्रश्न आहे ना. एकंदरीतच सगळी आपली फळंसुद्धा केळी, पपई, आंबे याच्यामध्ये आपल्याला सावधानतेने पावलं उचलावी लागणार आहेत. ज्या ज्या ठिकाणी मसाला आम्ही वापरतो फळं पिकवण्यासाठी असं बोललं जातं, तो मसाला म्हणजे नक्की काय आहे? तो मग आंब्याला पांढरी पावडर चिटकली आहे का, केळ्यांना पांढरी पावडर चिटकली आहे का, या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागणार आहेत. आणि असं पाहिल्याशिवाय तुम्ही जर त्या अन्नाचं सेवन करत असाल तर नक्की तुम्हाला कधी ना कधी मोठ्या हॉस्पिटलपर्यंत तुमची पावलं नक्की जातील आणि मग ते तुमचे खिसे कापायला सुरुवात होईल. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी तुम्हाला अशा सगळ्या भेसळीपासून कसं आपल्याला वाचता येईल, आपल्या परिवाराचं आपण अशा गोष्टींपासून कशा पद्धतीने रक्षण करू शकतो याचा विचार करतच जगावं लागेल. चला मित्रांनो, फक्त सावध राहणं एवढंच आपल्या हातात आहे.